लोहा नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज भाजपने किती अर्ज दाखल केले आहेत? लोहा नगरपालिकेमध्ये सर्वच्या सर्व जागी 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अशा सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केली आहे. आणि मला खात्री आहे की हे सगळेच्या 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा 100% या निवडणुकीमध्ये विजयी होईल. शरद पवार यांनी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेतलेली आहे. याचा काही फटका भाजपला बसेल असं वाटतं? मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसचीच केबिलवाणी अवस्था आहे. त्यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळं त्यांना उमेदवार आयात करावा लागला आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवण्याची असणार. त्यांना जाण्यापासून म्हणजे ज्या पद्धतीने परिवर्तन करायला पाहिजे होते त्या पद्धतीने भाजप कमी पडली. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने जे जे करायला पाहिजे होतं ते करण्याचा निश्चितच प्रयत्न केला, परंतु प्रत्येकाला एक व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांनी त्यांचा निर्णय व्यक्तिगतरित्या घेतला असेल आणि मला असं वाटतं की आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गजानन सूर्यवंशीची उमेदवारी जाहीर झाली आणि मला खात्री आहे की मागच्याही निवडणुकीमध्ये गजानन सूर्यवंशी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लोकांमधून नगराध्यक्ष झाले होते. मला वाटतं की त्याहीपेक्षा अधिक विजय, अधिक मताधिक्य यावेळी 100% आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. गोव्यामध्ये कशा पद्धतीने लढत राहणार आहे? आम्ही एकतर्फी ही निवडणूक काढतोय अशाच पद्धतीचं चित्र आहे आणि मला खात्री आहे की म्हणून तुम्हाला म्हटलं की 20 पैकी 20 नगरसेवक आणि नगराध्यक्षाचा उमेदवार हा प्रचंड मतांनी निवडून येते मला खात्री आहे. लोहा आणि कंधारमध्ये ज्या पद्धतीने अशोकराव चव्हाण साहेब हे जास्तीचे लक्ष घालत नाहीत, तर या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचे लक्ष राहणार आहे? अशोक चव्हाण साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते निश्चितच लोहा कंधार मतदारसंघावर ते खरं तर या ठिकाणी आमदार नसल्यामुळे ते अधिक लक्ष निश्चितच देत आहेत आणि मला खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये या दोन्ही नगरपालिका आम्ही निश्चितच चांगल्या पद्धतीची आपण जिंकू अशा पद्धतीचा विश्वास आहे. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार? आम्ही खरं तर देशामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदीच्या नेतृत्वामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये सत्ता आहे आणि मला खात्री आहे की आपण 3 इंजिनचं सरकार जर असेल तर लोहा शहर आणि कंधार शहराचा विकास होऊ शकतो. त्यामुळे लोक विकासाला मतदान करतील, खोट्या आश्वासनाला मतदान करणार नाही, भूलथापाला मतदान करणार नाही. आणि मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोह्यामध्ये किंवा कंधार या दोन्ही ठिकाणी लबाड माणसांनी या मतदारसंघाला गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित ठेवलेलं आहे आणि मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्यांना निसत्ता पराभव पत्करावा लागला अशाच पद्धतीची परिस्थिती मला वाटते की जो पराभव त्यांना जो विजय मिळवला मला वाटते की तो विजय हा कशा पद्धतीने मिळाला मी सांगणार नाही, परंतु या दोन्ही नगरपालिका भारतीय जनता पार्टी निश्चितच ताकदीने लढवेल आणि जिंकेल असा विश्वास आहे. कंधार नगरपालिकेमध्ये भाजपाची काय स्थिती राहणार? कंधार नगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानं आमचं थोडंसं वीक युनिट होतं, परंतु त्या ठिकाणी आम्हाला काय करता येऊ शकेल, आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून कशा पद्धतीने येतील. अनेक लोकांच्या मध्ये भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व निश्चितच दाखवण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करू आणि भारतीय जनता पार्टी चांगली कामगिरी कंधारमध्ये करेल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये दुमत